नमस्कार. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एका कलाकाराने अचानक शो सोडला. चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री. तर मित्रांनो, या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. ही मालिका 2008 मध्ये सुरू झाली आहे आणि अजूनही या मालिकेचे चाहते हा शो त्याच आनंदाने पाहतात. तसेच या मालिकेतील अनेक कलाकारांनी शो सोडलेला आहे. यातच आता नुकतंच एका अभिनेत्रीने देखील हा शो सोडलेला आहे. बघूया कोण आहे ती अभिनेत्री. तर मित्रांनो, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून भिडेची मुलगी म्हणजे सोनू अर्थात पलक सिंधवानी आहे. तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतलाय. अशा बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. तिने सांगते, तारक मेहता का उल्टा चष्माच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग करत आहे. सत्य आहे की पलकने 11 एप्रिल रोजी तिचा वाढदिवस साजरा केला आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला. यामध्ये तिने लिहिलं की 26 वर्षांची होण्यापूर्वी शोच्या शेवटच्या भागाचे शूटिंग करते आहे. बरं, तो फक्त एक विनोद होता. तिने शेवटच्या एपिसोडचं शूटिंग करत असल्याचं सांगून सगळ्यांनाच गोंधळात टाकलं होतं. पलकचा अर्थ एवढाच होता की ती नवीन वर्षात प्रवेश करत आहे आणि नवीन वर्षात ती पुन्हा शो कधी शूट करणार आहे. त्यामुळे पलक सिंधवानी कुठेही जात नाही आहे. ती अजूनही सोनूच्या भूमिकेत दिसणार आहे. पलकने या शोमध्ये निधी भानुशाली ऐवजी सोनूची भूमिका साकारली होती. सोनूच्या अत्यंत भूमिका या मालिकेत बदललेल्या आहेत. नवनवीन अभिनेत्री सोनूची जागा घेतात. मात्र तुम्हाला सर्वात जास्त कुठली अभिनेत्री सोनूच्या भूमिकेत पाहायला आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार. स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या कहलाता है मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. या मालिकेचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. अक्षरा नैतिकच्या भूमिकेत दिसलेले हिना खान आणि करण मेहरा यांनी पहिल्यांदा मालिकेत काम केलंय. नंतर शिवांगी जोशी, मोहसिन खान यांच्यामुळे मालिका चालली. तर आता आणखी नवी स्टारकास्ट सध्या मालिकेत दिसते आहे. मात्र आता या शोला नोटीस मिळाली असून 15 वर्षांनंतर अखेर मालिकेवर पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे. टेलिव्हिजन निर्माते राजन शाही यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यात ते म्हणतात, चॅनलकडून आम्हाला मालिका बंद करण्याची नोटीस मिळाली आहे. प्रोग्रामिंग टीमकडून ही नोटीस आली आहे. पण जसं नेहमी होतं तसं काहीतरी आश्चर्यकारकच घडेल. याआधीही नोटीस आल्या आहेत, पण जेव्हा नोटीस येते तेव्हा TRP आणखी वाढतो असं आम्ही गमतीत म्हणतो. प्रेक्षक मालिका बंद होऊच देत नाही. राजन शाही यांच्यासाठी ये रिश्ता क्या कहलाता ही मालिका म्हणजे बाळासारखीच आहे. यासोबत त्यांचं खास नातं आहे. या प्रवासात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. मधल्या काळात शोचा TRP खूपच घसरला. मात्र तरी सध्या मालिका जोरात सुरू आहे. मालिकेत चौथी पिढी दाखवण्यात आली आहे. समृद्धी शुक्ला, रोहित पुरोहित, अनिता राज, सलोनी संधू, शिवय खजुरिया, श्रुती रावत, गौरव शर्मासह अनेक कलाकार या मालिकेत आहेत. नमस्कार. मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ चांदेकरचा झिम्मा, झिम्मा 2, ओले ओले हे चित्रपट असे सुपरहिट ठरलेले आहे. गुलाबजाम हा पिक्चर देखील त्याचा सुपरहिट ठरलेला होता. सिद्धार्थ हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. नेहमीच काही ना काही फोटो व्हिडिओ शेअर करत असतो. नुकतंच त्याने एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओला कॅप्शन देताना सिद्धार्थने सगळ्यांचं होतं का माहीत नाही, मला तर लय राग येतो असे म्हटलेले आहे. या व्हिडिओ सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या पत्नीने शेअर केलेल्या रीलवर कमेंट करताना दिसतो आहे. ही कमेंट करत तो अनेक स्माईल देखील पाठवतो. पण त्यातील एक स्माईल ह्या खालच्या रांगेत गेला. त्यावरून त्याने एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केलाय. तो लिहितो, तुम्हाला कधी कुठल्या हसणाऱ्या स्माईलला थोबाडीत मारावीशी वाटली? म्हणजे बघा ना, आपल्याला कोणीतरी एक कमाल रील पाठवतं, आपल्याला खूप हसू येतं म्हणून आपण उत्साहात अनेक स्माइलीचे इमोजी पाठवतो. पण यावेळी एक स्माइलची खालच्या रांगेत जातो. त्यावर सिद्धार्थ, आता तुला काय झालं होतं वर त्यांच्यावर राहायला? तुला अक्कल नाहीये? देऊ का एक थोबाडीत? असे सिद्धार्थ चांदेकर या व्हिडिओत म्हणतो. सिद्धार्थ चांदेकरचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. OCD Pro Max असेही म्हटलेले आहे. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, खरंच तुला आता हे वाटतंय असा प्रश्नही तिने विचारलेला आहे. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू